म्हणजे फक्त स्वतःपुरती कॉफी करायला किचनमध्ये जाणारी तू, आमच्याबरोबर जेवायला सुद्धा न बसणारी तू शेवग्याच्या शेंगांची आमटी करतेस? मला इच्छा नव्हती, नेत्राने करायला सांगितलं म्हणून केलीस ना. इच्छा नव्हती तरी केलीस ना. मग असं काय आहे की जे तुला हे सगळं करायला भाग पाडतंय? नेत्रा वरचढ ठरतेय का तुझ्या? की नेत्राच्या वरदानाची शक्ती तुझ्या वरदानाच्या शक्तीपेक्षा जास्त प्रभावी आहे? हा, कशाला आलीस इथे? काय काम आहे? पैसे. नर्सला पैसे द्यायचेत ना, व्यवस्था कर. करेन. करेन म्हणजे मारायचंय ना म्हाताऱ्याला? की नेत्राने मन बदलवलंय तुझं? काही मन वगैरे बदललेलं नाहीये माझं. पद्माकर मेलाच पाहिजे. असं नुसतं बोलून नाही होणार. त्यासाठी त्या नर्सला पैसे द्यावे लागतील, 15 लाख रुपये. करते ग बाई, घेते तुझ्या नवऱ्याकडून पैसे. हो बरोबर, त्यांनी ऑफर दिली ना तुला घर सोडून जाण्याची. पैसे मागूच शकतेस त्याच्याकडनं, आणि तेच चांगले. त्याच्याकडूनच पैसे माग, आपले पैसे वाचतील, फायदाच होईल आपला. 1 करोड रुपये कॅश माग. 15 देऊ त्या नर्सला आणि उरलेले वाटून घेऊ. मला पैशांची गरज आहेच. 1 करोड रुपये कॅश. पैशांसाठी आले नाहीये मी इथे. मग कशासाठी आलीयस? स्वयंपाक करायला आलीयस? हं? म्हाताऱ्याला मारायचंय ना? शेखरकडनं पैसे घे, त्याला म्हणावं मी घर सोडून जाते, पण मला 1 करोड रुपये कॅश दे. म्हाताऱ्याचा खेळ संपव. नेत्रावर सगळं खापर फुटेल. म्हातारीला, पोलिसांना संशय सुद्धा येणार नाही. आपलं काम होईल. सगळं तयार आहे माझ्या डोक्यात, सगळा प्लॅन. कुठला प्लॅन? तुला का सांगू? रुपाली, काय प्लॅन आहे तुझा मला सांग. का सांगू तुला? तू आणि नेत्रा जे वागताय ना, त्यावरून विश्वासच उडालाय तुझ्यावरचा माझा. त्यामुळे मी सांगते ना तेवढं करायचं, जास्त विचार नाही करायचा. शेखरकडनं पैसे घ्यायचे, 1 करोड रुपये कॅश. पुढचं बघते मी काय करायचं ते. नेत्रा, खरंच इंद्राणी आत्यांनी आमटी केली? हो. बरं, आणखी काही बोलणं झालं तुमच्यात? नाही, आणखी काही बोलणं नाही झालं. पण साहेब, मला खरंच असं वाटतंय की आपण जो विचार करतोय ना तो अगदी योग्य आहे. म्हणजे इंद्राणी आत्यांच्या जखमांवरचं औषध नाती आणि जिव्हाळा हेच आहे. नेत्रा, पण एवढी वर्ष एकटी राहिली ती. तुला खरंच वाटतं या आत्ता भेटलेल्या नात्यांमुळे तिला काही फरक पडेल? बरोबर आहे तुमचं. बरीच वर्ष त्या एकट्याच राहिल्यात. पण साहेब, तरी प्रत्येकाला नात्यांची गरज असतेच ना. प्रत्येकाला ती एक हक्काची व्यक्ती हवी असते, जिला गरजेच्या वेळेला आपण हाक मारू शकू, जिच्या समोर आपण आपलं मन मोकळं करू शकू. आणि मला मान्य आहे, इंद्राणी आत्यांसाठी आता जरी प्रत्येक नातं विषासमान असलं तरी तरी त्यांच्या जखमांवरचं औषध नाती हेच आहे. आय रिअली विश नेत्रा, हे सगळं तुला हवंय तसंच व्हावं. होईल, तसंच होईल. पण साहेब, बाबांनी जे ठरवलंय इंद्राणी आत्यांबद्दल, त्याचं काय झालं पुढे? नेत्रा, ऍक्च्युली मी बाबांना डिरेक्टली नाही असं नाही म्हणू शकत. म्हणूनच हे काम मी माझ्याकडे घेतलंय, जेणेकरून मी थोडा वेळ काढू शकेन. तुमच्याकडे? म्हणजे मग तुम्ही? नेत्रा, मी मला शक्य आहे तेवढ्या गोष्टी पुढे ढकलत राहीन. कारण ही गोष्ट एकदा आपल्या हाताबाहेर गेली की मग सगळंच अवघड होऊन बसेल. साहेब, एकदा बाबांशी बोलून बघायचं का? त्यांना समजवण्याचा प्रयत्न करायचा आपण. नाही, मला नाही वाटत नेत्रा बाबा आपलं ऐकतील.
कारण बाबा खूप फर्म आहेत यावेळी त्यांच्या डिसिजनवर. ठीक आहे साहेब, पण तुम्हाला जमेल तितका वेळ काढा. मला खात्री आहे इंद्राणी आत्यांचं मन नक्की बदलेल. तुझी इच्छा आहे ना नेत्रा, तसंच होईल. थांब थांब थांब. मिलिंद कसा? कोण मिलिंद? म्हणजे बरेच दिवसात भेट झाली नसेल ना तुमची? तुम्हाला कसं कळलं? मॅडम प्लीज प्लीज तुम्ही हे कोणाला सांगू नका. मी पाया पडते. मी रस्त्यावर येईन, माझी पोरं बाळा रस्त्यावर येतील. नाही पाया नको पडू. पण तुझं हे प्रकरण मी कोणाला सांगू नये असं जर तुला वाटत असेल ना, तर माझं काम करावं लागेल. नाहीतर तुझा नवरा आत्महत्या करेल. हां, आत्महत्या? हो. जर त्याला कळलं की तुझं त्या हॉस्पिटलमधल्या एक्सरे टेक्निशियन मिलिंद बरोबर अफेअर आहे, तर तो मग आत्महत्या करेल की तुझा जीव घेईल? काय करेल नक्की? काय काम आहे? काय करावं लागेल मला? एकदम सोपं आहे. मी तुला क्लोरोफॉर्म लावलेला रुमाल देईन. तो मी सांगेन तेव्हा स्वतःच्या नाकाला लावायचा आणि बेशुद्ध पडायचं. आणि जेव्हा जाग येईल, पोलीस तपास करत असतील, तेव्हा नेत्राचं नाव घ्यायचं. नेत्रा मॅडम? हो. पण मॅडम पोलीस? मी सांगितलं ना, सगळ्या गोष्टी मी बघेन. तू फक्त एकच गोष्ट करायचीस की पोलीस तपास सुरू असताना नेत्राचं नाव घ्यायचं. कळतंय? आणि जर परत फिरण्याचा विचार जरी केलास ना, तर आयुष्यातून उठवेन तुला. नाही. निघ. बघ. हो. होय. हो. मित्र आता मी आहे आणि तूही आहेस. बघते ना आता त्या म्हाताऱ्याला कशी वाचवतेस आणि स्वतःही कशी वाचतेस. दिवसभर मी तुमच्या फोनची वाट पाहिली. तुम्ही मला सांगणार होतात हे घर सोडून जाण्याचे तुम्ही किती पैसे घ्या. फोनवर नाही निदान तोंडावर सांगा हे घर सोडण्याची तुम्ही काय किंमत घ्याल. काहीच बोलत नाही. ह्यातच तुमचं उत्तर मिळालं मला. शेवटचं एकच सांगेन, मी तुम्हाला संधी दिली होती या सगळ्यातनं बाहेर पडण्याची. तुम्ही गमावलीत. त्यामुळे यापुढे फक्त आणि फक्त पश्चाताप होईल तुम्हाला. वाघमारेशी बोललास का तू? ह्या इंद्रणीचा लवकरात लवकर बंदोबस्त करायलाच हवा. बाबा तुम्ही आत या ना. अरे मी तिला इतकं व्यवस्थित समजावून सांगितलं पण तिला कळतच नाही. इतकी दिवस ती बाई होती म्हणून मी गप्प राहिलो होतो, पण आता नाही. आता खूप झालं. ती वाघमारीची माणसं तिला कुठच्या कुठे फेकून देतील ना, तिला कळणार पण नाही. काय म्हणाला वाघमारी? तुझं त्याच्याशी फोनवर बोलणं झालं का? बाबा तुम्ही आधी जरा शांत व्हा. अरे कसा शांत राहू मी? जोपर्यंत ती इंद्राणी घरात आहे मी शांत राहू शकत नाही. काय म्हणाला काय वाघमारे? बाबा मला असं वाटतं आपण यावर काहीतरी वेगळा मार्ग काढूयात का? आत्ताच आपण एवढं टोकाचं एक्स्ट्रीम वागून काहीच फायदा नाही होणार आहे. ती इंद्राणीच जे वागते त्याचं काय? बाबा मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. तू मला सांग, तुझं वाघमारीशी बोलणं झालं की नाही? आज नाही बोललो मी, पण बघतो मी करतो फोन. अरे आज का नाही बोललास तू?
तुला मी सांगितलं होतं. हो पण ऍक्च्युली ते अद्वैत, तुला हे काम करायचं की नाही मला क्लिअर कट सांग. एरवी मी सांगितल्या माझी कामं पूर्ण करतोस, मग आता काय झालंय? तू मुद्दामून टाळतोस, बरोबर ना? नाही तर काय झालंय? बाबा तसं काही नाहीये. अद्वैत तू मला सांग. बाबा खरंच तसं काही नाहीये, आम्ही काही लपवत नाही आहोत तुमच्यापासून. हरकत नाही. तुला हे वाघमारीचं काम जमणार नसेल, हरकत नाही. मी ते नवीन मुंबईचं प्रोजेक्ट तेजसला बघायला सांगतो. इंद्राणीचं जे काही करायचंय ना, मीच लक्ष घालतो. मलाच कळायला होतं तुझ्याकरता हे काम ऑड आहे. माझंच चुकलं. त्या इंद्राणीचा निकाल मीच लावतो. का मागितले नाहीस शेखरकडनं पैसे? ठरलं होतं ना आपलं 1 करोड रुपये घ्यायचे त्याच्याकडून म्हणून. मग का केलंस असं? जा 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 जा, अजूनही वेळ आहे, पैसे माग त्याच्याकडे जा. नकोयत मला पैसे. उलट मीच दिले ना तुला पैसे. मग त्याचं काम केलंय मी. त्या मनीषा नर्सला व्यवस्थित अडकवलंय. आता मी जे सांगेन ना तेच करणार आहे ती. उद्या रात्रपाळी आहे तिची. नेत्रा पहारा देते ना, देऊ दे, काहीही फरक पडणार नाही. उद्या रात्री म्हातारा ठीक आहे की नाही हे बघायला नेत्रा रूम मध्ये जाईल. त्या मनीषा नर्सला बेशुद्ध करेल आणि त्या म्हाताऱ्याला मारेल. म्हणजे त्याचा खून मीच करणार आहे, पण नेत्रा ह्या सगळ्यात अडकेल अशी व्यवस्था केली आहे मी. ती मनीषा नर्स तोंड सुद्धा उघडणार नाही. आता म्हाताऱ्याचं मरण आणि नेत्राचं त्यात अडकणं कोणी सुद्धा थांबवू शकत नाही. नेत्राला यात मध्ये नको आणूस. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? नेत्राला अडकवू नकोस यात. पद्माकर मेल्यानंतर मी इथून निघून जाईन आणि त्यानंतर तुला जे करायचं ते कर, पण आत्ता नेत्राला ह्यात अडकवायचं नाही. कळलं? काय बोलीस? परत बोल. बोल परत. नेत्राला अडकवायचं नाही म्हणजे काय चाललंय तुझं? अचानक नेत्राची दया काय यायला लागली तुला? काय झालंय? नेत्राने आपल्याला दोघींनाही कसं कात्रीत पकडलं होतं विसरलीस तू? विसरलीस सगळं? नेत्राचा विचार करणं सोड तू आणि मी जे सांगते ना तेच कर. आपलं आधीच ठरलंय की नाही? ठरलं होतं की नाही की म्हाताऱ्याला मारायचं. म्हाताऱ्याला मारण्यात तुझा फायदा आहे आणि त्यात नेत्राचं अडकणं हा माझा स्वार्थ आहे आणि मला तो हवाय. तुझ्या स्वार्थासाठी काही करत नाही मी. पद्माकरला का मारायचं हा सर्वस्वी वेगळा विषय. तुला नाही कळणार ते. आणि ह्यात इतर कुणालाही मला अडकवायचं नाही. उगाच फाटे फोडू नकोस. कळतंय, कळतंय, सगळं कळतंय. नेत्राला वाचवण्यासाठी हा सगळा अट्टाहास चाललाय तुझा, बरोबर ना? पण का असं काय झालंय? का वाचवायचंय तिला? कुणी लागते तुझी ती? असं काही नाहीये ग. मला नेत्राला ह्यात अडकवायचं नाही. ते तू नाही ठरवायचंस.
ते मी ठरवणार. यापुढे मी जे ठरवेन तेच होणार आणि तसंच होणार. रुपाली, बस, संपला विषय. डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली. मी झालाच आहे. म्हाताऱ्याच्या मृत्यूच्या प्रकरणात नेत्राला अडकवायचं नाही असं का म्हणते ही इंद्राणी? नेत्राला वाचवण्याचा प्रयत्न करते का? त्यात म्हाताऱ्याला का मारायचंय हे सुद्धा सांगत नाहीये. काहीतरी गोंधळ आहे, नक्कीच आहे. मला थांबून चालणार नाही. नेत्राचं आणि इंद्राणीचं साठोलोट असो किंवा नसो, मला माझं काम पूर्ण करावंच लागणार आणि मी ते करणार. म्हाताऱ्याच्या खुनाच्या आरोपात नेत्राला अडकवणार, नक्कीच अडकवणार. हो बाई आहे, महाकारस्थानी पोचलेली आहे. अहो तुमच्याकरता हे काम कठीण नाही आहे. ती या मला घरात दिसता कामा नये. एक लक्षात ठेवा, ती बाई मला या घरात दिसता कामा नये. नाही नाही, जीवे नाही मारायचे तिला. तिच्या अब्रूलाही धक्का लागता कामा नये. त्या बाईला घाबरवा, धमकवा, ती अशी अवस्था करा की ती पुन्हा या घरात येता कामा नये. आयुष्यभराची अद्दल घडवा तिला, कळतंय? कुणाशी फोनवर बोलतोय हा आणि कुणाबद्दल? पुन्हा ती या घरात यायला नको अशी अवस्था करा, जीवे मारू नका पण चांगली अद्दल घडवा. म्हणजे नक्की कोणाबद्दल बोलतोय? माझ्याबद्दल की इंद्राणीबद्दल? साहेब, तुम्ही जाऊन झोपा ना, मी आहे इथे. कॉफी आणू तुमच्यासाठी? नाही, नको. साहेब, बाबांनी जर त्या माणसांची इंद्राणी आत्यांबद्दल बोलणं केलं असेल तर मग आपण काय करायचं? नेत्रा, बोलणं झालं असेल तर काय करायचंय मलाही नाही माहिती. आणि मला खरंच कळत नाहीये मी कसं थांबवू त्यांना. आता जेवताना मी विचारलं त्यांना, तोपर्यंत काही बोलणं नव्हतं झालं. कदाचित उद्या सकाळीच बोलतील ते. मग आता? मित्र, मी उद्या सकाळीच बोलतो बाबांबरोबर. पण मला कळत नाहीये मी काय बोलू त्यांच्याशी. कारण त्यांच्या दृष्टीने ते जे करतात तेच बरोबर आहे. ते हे सगळं आजोबांसाठी करतात आणि माझ्याकडे एकही कारण नाहीये ज्यामुळे मी त्यांना थांबवू शकतो. किती मोठा पेच निर्माण झालाय ना. असं वाटतं आपण अशा वाटेवरून चाललोय जिच्या दोन्ही बाजूला खोल दरी आहे. जरा जरी इकडे तिकडे झालं तर ऍक्च्युली साहेब तरी हालचाल करावीच लागेल. मला सांगा, आपण आता बाबांची नाही बोलू शकत नाही याविषयी. मग मला असं वाटतं इंद्राणी आत्यांशी थेट बोलायची वेळ आली आहे. चालेल. आत्ता
आताच बोलूयात का? तू बघतेस का जागा आहेत का ते? नाही नाही नाही, आता नको. हा विषय त्यांच्यासाठी खूप नाजूक आहे. आता आपण असे अचानक गेलो आणि त्यांना राग येऊ शकतो, त्या चिडतील. बरोबर आहे तुझं, आता लगेच नको. मी असं करते, मी उद्या त्यांच्याशी बोलते. देवी आईच्या कृपेने जर त्यांनी आजोबांना अभय दिलं, मनातली सोडाची भावना काढून टाकली तर सगळंच नीट होईल ना. साहेब, पण मी इंद्राणी आत्यांशी बोलण्याआधी बाबांनी जर काही केलं तर. नेत्र असं काही होणार नाही. मी उद्या सकाळीच बोलतो बाबांबरोबर.